तेच कळत नाही मला. तर म्हणून मी त्याच्या मोर्चात येणार नाहीये, म्हणून मी म्हटलं मी तुम्हाला आधी येऊन भेटते, कारण तो राजकीय ड्रामा आहे, त्याच्यात मला पडायची इच्छा नाहीये. मला तुम्हाला भेटायचं होतं. आणि खरंच प्रचंड वाईट वाटतंय ताई, तुम्ही पण जे बोलत होतात ना, मला असं वाटतंय की न्याय मिळालाच पाहिजे. पण भाऊ, काल रात्री मला एकांचा फोन आला, तो तुम्हाला मी ऐकवते. पण तुझ्याकडे माझा फोन मला रात्री 11:15 वाजता एकांचा फोन आला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की बाकीचे 3 आरोपी मिळणारच नाहीत कारण त्यांचं मर्डर झालंय. मी ऐकून हदरले अक्षरशः की हे काय चाललंय. आणि ते म्हणे त्यांची काही 3 प्रेतं एका ठिकाणी मिळाली. ते आधी ह्या नंबरवरनं मला फोन आले, नॉर्मल कॉल आले. हे बघा. आणि नंतर त्यांनी मला व्हॉट्सॲपवर जे मी एसपींकडे ताबडतोब ती माहिती पाठवली. हे बघा, ही सगळी माहिती पाठवली आणि हे बघा काय म्हणाले. बसवेश्वर कल्याणला 3 डेड बॉडी सापडली, पण काही खात्रीलायक माहिती नाही. अजून आपण ओपन नाही करायचं. त्यामुळे खरं आहे खोटं आहे का हे मुद्दाम पेरलं गेलंय काय आपल्याला नाही माहिती आहे. त्यांनी ते निष्पन्न केलं पाहिजे. हो ना, काय हो ते ना. आपण अधिकृत कुठली गोष्ट म्हणजे हे जे कोणी निरोप दिलाय त्याच्या संदर्भात आपल्याला तुम्हाला काही माहिती आहे का? म्हणजे कोण आहे तो आपल्याला माहित नाही. मला कोण आहे तो व्यक्तीच माहिती नाही. हा ठीक आहे ना. आता मग त्याची माहिती एसपींकडे दिली आहे. ऐका ना ताई, मला पण व्यक्त होऊ द्या थोडं. जे लोक माझ्या भावाचं म्हणजे हत्या केली त्या दिवशीपासून जे लोक माझ्याकडे आले सगळ्या क्षेत्रातले टोटल, आम्ही एक सोशल वर्कर होतो. राजकीय खूप कमी झालर होती आम्हाला, सगळं सोशल करायचो आम्ही. तर ज्या लोकांनी मला धीर दिला, ज्या लोकांनी मला मदत केली, ज्या लोकांनी माझ्या कुटुंबाचं सांत्वन केलं, तर आत्तापर्यंतचं माझं वैयक्तिक मत आहे माझ्या कुटुंबाचं की ह्यांनी खरंच न्यायाच्या भूमिकेमध्ये सगळे येऊन माझ्या भावासाठी न्याय मागताय. आणि त्याची प्रचिती वारंवार मला आलेली आहे. म्हणजे कसं की तुम्ही आत्ता मला भेटलात, तुम्ही मला सांगितलं की मी जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करणार आहे, थांबणार आहे. तसं ते लोक ज्या दिवशीपासून मला भेटले त्या दिवशीपासून ते आत्तापर्यंत त्यांची साथ आहे. म्हणजे कसं असतंय, मी जर नाही व्यक्त झालो, मी जर गपची बसलो तर तुम्हाला पण कळणार नाहीत काही गोष्टी. तर एक माणूस म्हणून आमच्या कुटुंबासोबत, आमच्या सगळ्या गावासोबत आणि माझ्यासोबत हे जे लोक आहेत ना सगळ्या क्षेत्रातले, म्हणजे तुम्हाला पण एक गोष्ट माहित पाहिजे की म्हणजे माझ्या काय भावना आहेत किंवा मी काय ह्या 18 दिवसामध्ये आज तुमची माझी आज भेट झाली. मी रोज बघतोय तुमचं काय म्हणजे वक्तव्य, तुम्ही काय बोलताय, कशा प्रकारे न्याय मागताय, कशा प्रकारे चुकीचे सगळे सिस्टीम चालू आहे त्याच्याबद्दल कसा आवाज होता ते मी बघितलं मी तुम्ही केलेलं. पण हे लोक आहेत ना की ते ऍक्च्युली आपल्या न्यायासाठी रस्त्यावर आले सगळ्या क्षेत्रातले. म्हणजे माझं प्रामाणिक मत आहे की त्या लोकांनी ह्याच्यामध्ये बाकीच्या काही गोष्टी असतील त्यांच्या नाही आणल्या, आपल्या न्यायाच्या भूमिकेत सगळे ठामपणे आहेत. अगदी सगळ्यांचा एकच आहे ते बिलकुल त्यांचे सगळ्यांची साथ घ्या. म्हणूनच मी म्हणते की तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा आणि मला जे योग्य वाटतं ते मी करा. आणि ह्याच्यात अजून एक गोष्ट आहे, जे कोणी मला साथ देताना राजकारण बाहेर करत असतील मला न साथ देता तर ते राजकारण मी मान्य करेन. पण आपल्यासोबत जे लोक आहेत ना ते संतोष अण्णाला ज्यांनी जाणलंय, तुम्ही फक्त माझ्या आणि माझ्या पुतणीच्या म्हणजे जे मी आशा व्यक्त केली होती त्याच्यावर तुम्ही इतकं मनावर घेतली गोष्ट, तर तुम्ही विचार करा जे लोक माझ्याकडे आले, जे मला भेटले त्यांच्याबद्दल पण थोडा विचार करा. त्यांना काय वाटलं असं. जी परिस्थिती 10 दिवसातली आहे इतकी भयानक होती, इतकं आमच्या घरात म्हणजे गाव सगळं सुन्न झालेलं होतं. तर म्हणजे मी तुम्हाला म्हणजे मी खूप छोटा आहे पण मी सांगतो की जे लोक ह्या आपल्या लढ्यामध्ये सगळे सोबत आहेत त्यांचे प्रामाणिकपणे आतापर्यंत जेव्हा जितकी ओढाताण मी नसन केली त्याच्यापेक्षा जास्त त्या लोकांनी ह्याच्यामध्ये न्याय मिळालाच पाहिजे, हे संपलं पाहिजे असे व्यक्त झालेले लोक आहेत आणि तशी साथ देते. त्यांची नावं घ्याल का? कोण कोण तुम्हाला वाटतंय? आता असंख्य नाव आहेत. म्हणजे नाव जर घ्यायला गेलो आणि 4 नाव राहिले तर त्यांच्यावर अन्याय. असंख्य नाव आहेत. मग सोशल असू द्या, जसं की समाजकारणातले 2 नाव सांगतो जे सामाजिक कार्यकर्ते, दीपक दादा नागरगोजे आणि
दत्तदादा बारगजे आपले आनंदवनचे, आणि फक्त मी फॉर एक्झाम्पल सांगितलं, त्यांच्या तुम्ही जे पोस्ट जरी बघितल्या त्यांनी टाकलेल्या अन्नाच्या मृत्यूनंतर, हा, तर मी हे काय सांगितलं की एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि तशाच प्रकारचे सगळे सामाजिक कार्यकर्ते, राजकीय लोक सगळे ह्याचं कुठंच भांडवल त्यांनी नाही होऊ दिलं. हा, एक मी सांगतो की हे सगळे न्याय माझ्या फॅमिली कुटुंबासाठी मागतात, गावासाठी मागतात, तर त्याचं कुणी करत असेल तर मी त्याला म्हणणार नाही तुम्हाला की राजकारण करत नाही. आणि आपण सुद्धा, मी पण हे प्रामुख्यानं काय सांगायलो की ज्यांनी इमान इतबारी माझ्यासोबत, मी लहान भाऊ आहे त्यांचा मानून ज्यांनी मला सहकार्य केले त्यांना पण असं नको वाटायला की आपण मग पळालो, आपण यांना न्याय द्यायच्या भूमिकेत आहेत, तर मग आपल्याला हे काय बोलू लागले. तर त्यांनी जसा माझा सक्का रक्ताचा भाऊ होता त्याच पद्धतीनं न्यायाच्या भूमिकेमध्ये आजपर्यंत ते सोबत राहिले. आणि मी पण त्यांना ती एकच विनंती करेन की जोपर्यंत न्याय नाही भेटत तोपर्यंत तुम्ही सोबत राहा. बरोबर आहे, अगदी. तर म्हणूनच सगळ्यांनी मिळून तो लढा बिलकुल द्यायचा आहे आणि सामान्य जनतेने द्यायचा आहे, कारण दहशत ही हॉरिबल होत चालली आणि आता ही कुठेतरी थांबायला हवी. जी, तर मी आता आधी ते CIDचे जे अधिकारी आले त्यांची भेट घेणार आहे. SP-ना तर भेटणारच आहे, कारण गेले काही दिवस ते अगदी चांगलं म्हणजे मदत पण करतायत आणि व्यवस्थित काम पण जॉईन झाल्यावर अगोदर आपल्या कुटुंबाकडे आले होते आणि त्यांनी गावकऱ्यांना थोडं विश्वस्त जे केलं होतं की बाबा आपला ठराव म्हणजे आपला तपास वगैरे कशा दिशेने चालू आहे, मी पण नवीन आहे, माझ्यासाठी पण आव्हान आहे, ते चांगलं काम करतायत. आपल्याला अपेक्षा, आपलं भांडण काय माहितीये का की समाजाला एक दिशा भेटत, ह्यांना न्याय झाला आपल्या सोबत तर एक चांगला मेसेज जाईल. आणि दुसरं काय मागतोय आपण एक शब्द सुद्धा मी आतापर्यंत कुठलाच सोशल मीडियाला ना मी असं बसून ना कुठं चुकीचं बोललो नाही, कारण का त्याच्यातनं काय होणार आहे, मला न्याय मागायचा आहे. आता म्हणजे सगळे आपले पत्रकार बांधव म्हणतायत की सगळा समाज रस्त्यावर उतरलाय, मी मागू शकतोय अशा पद्धतीनं. समाज माध्यमापर्यंत तुम्ही जा, किती दिवस तुमचं ऐकून घेतील ते, तर तुम्हाला न्याय मागतील ना, तुम्हालाच मागतील न्याय की तुम्ही तरी द्या न्याय म्हणून. अशा भूमिकेत आम्ही सगळे आहेत, सगळे सोबत आहेत. पाठीवरचा हात काढणार नाही आणि पुढेही मला सगळ्या कुटुंबाला, आमच्या सगळ्या फॅमिलीला सोबत ठेवणंच आहे. सगळं त्यांच्यापासूनच सगळी दिशा घ्यायची. खूप इमानी इतबार सगळ्या लोकांनी धीर दिलाय म्हणून तरी आम्ही उभं राहू शकला, नाहीतर राहणं खूप कठीण गोष्ट होती, कारण तो आघात आहे, तो असा शब्दात व्यक्त नाही होऊ शकत. नाही तुम्ही जरा सगळे थांबाल का बाहेर, मला त्यांच्याशी बोलायचं. तर आजचा मूक मोर्चा म्हणजे राजकीय ड्रामा आणि त्यामुळे आपण त्यामध्ये सहभागी होणार नाही असं अंजली दमानिया यांनी म्हटले. अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे आणि त्यांचं सांत्वन केलंय. आजचा मूक मोर्चा